मी रामनाथ जाधव, राहणार कामासिंगी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. ही शरद किंग जातीची नवीन व्हरायटी आहे आणि आज बाग जाऊन जवळपास 1 महिना झाला आहे. आणि हे झाडं मी शेतकऱ्यांना बघण्यासाठी ठेवली होती. 5 ते 6 झाडं आहेत आणि आज या जवळपास 8 महिने पूर्ण झाले. आणि आमच्याकडे सकाळी याचे विजय ॲग्रो कंपनीचे ढेरे साहेब आले आहेत. त्यांची आमची चर्चा झाली की बाग कसं आहे काय आहे. मी त्यांना म्हणलो की आमच्याकडे रिफिल साईज काडी आहे ना, त्याचं जवळपास 400+ फळ झालं आहे. तर ते म्हणले ही गोष्ट अशक्य आहे. तर म्हणलं चला तुम्हाला मोजून दाखवतो. आता मी काय प्रत्यक्षात मोजलेलं नव्हतं अजूनही, पण मी एक छोटा काटा आणला आणि त्यांना म्हणलं चला आपण मोजूनच पाहू. तर म्हणलं त्यांना समजणं आणि शेतकऱ्यांना पण समजलं पाहिजे काही गोष्टी. आता मी बाग काढल्याच्या फळं तोडल्याच्या नंतर काय फळं परत बघायला भेटणार नाहीत वर्षभर. तर त्याच्यामुळे त्याला प्रत्यक्ष आपण त्याचं वजन वगैरे करू. तर आधी ह्या झाडाचं करू आणि नंतर खाली 2-3 झाडं त्याची 1-2 फळं तोडून दाखवू. तर तुम्ही साहेब कॅमेरा थोडा जवळ आणा. आता ही गाडी जी आहे ही रिपेअर साईजची आहे. आधी प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहे एकदम छोटी गाडी आहे. तर याचं आपण फळ तोडून वजन करणार आहोत. समजा 1 मिनिट, इकडे घ्या कॅमेरा. इथं काटा आहे. आता याचं ऑन करतोय मी. हां, आता हे झिरो दाखवलंय पहा. 1 मिनिट. चारशे 63 ग्रॅम दिसतंय ना व्हिडिओमध्ये व्यवस्थित. 463 ग्रॅम हे फळ भरलेलं आहे पहा. म्हणजे मी तरी 400+ म्हणलो तरी ते 4. आता आम्ही दुसऱ्या झाडापाशी आलेलो समजा. तर हे बंचमध्ये फळ हे जवळपास 400. आता ही काडी रिफिलपेक्षा थोडी मोठी आहे, पेन्सिलपेक्षा छोटी आहे. पण याचं आहे का मला हे पण 400-450च्या पुढंच असतील फळं. पण आता सगळेच फळं मी तुम्हाला खालचे नाही दाखवत. समजा इकडे शेंड्याचं एक फळ तोडून दाखवतो. समजा इकडे कॅमेरा घेता येत तुम्ही. आता समजा हे शेंड्याचं फळ आहे. थोडासा त्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम आलेला आहे, पण तरी काय हरकत नाही. आता हे फळ तोडून इकडे समजा येतं हे. 1 मिनिट चालू नाही. हे जवळपास किती आहे? 543 ग्रॅमचं फळ भरलं. हे शेंड्याचं. हे पण फार इथं बंच मध्ये आहेत. समजा हे 2-3 फळ हे जवळपास 500च्या आसपास फळ आहेत. म्हणजे यात कुठलाही अजिबात शेतकऱ्यांना काही फसवायचा किंवा काहीतरी असा आमचा उद्देश नाही आहे. आता ते थोडं कमी भरण, सगळेच 500चे मोजून नाही दाखवत मी तुम्हाला. हे 446 ग्रॅम आहे. आणि जे पहिले व्हरायटी जे आहेत आपल्या ते जवळपास 100-150-200 ग्रॅम पर आसपास जातात समजा. आणि ही जवळपास व्हरायटी 400+ रिफिल साईज काडीचं इतकं वजन जर निघत असलं तर मला नाही वाटत याची कुठेही व्हरायटी शेतकऱ्यांना उत्पादन देऊ शकते. इकडे घ्यायचं समजा हे पण झाडे समजा काही असे ठेवलेले आहेत. आणि हे मला पण समजलं नसतं की रिफिल साईज काडीचं एवढं मोठं फळ होऊ शकतं. पण काय झालं, रोज 40-50 शेतकरी व्हिजिट देत आहेत आणि त्यांच्यामुळे मी एवढे दिवस झाडं ठेवले. आणि इतकं मोठं फळ होणं हे आश्चर्याची बाब वाटते मला. कारण माझं पहिलं दुसरं झाडं होते आणि त्याची काही एवढी कधी साईज झाली नाही. तरी यातले मोठाले फळं शेतकरी जे येतात ते म्हणतात आम्हाला ग्रुपला दाखवायला न्यायचे आहेत किंवा घरी दाखवायला न्यायचे आहेत. म्हणून नेले तोडून. त्याच्यामुळे थोडी संख्या मोठ्याल्यांची कमी दिसेल. पण 70 ते 80% फळं जवळपास 350-400 ग्रॅमचे झालेत आमचे. मी तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का जवळपास 250-300 ग्रॅमचे होते. पण मी परत व्हिडिओ का बनवला का अजूनही जर समजा तुम्ही जर नियोजन व्यवस्थित केलं तर तुमची सर्वसाधारण साईज 400 बी होऊ शकते, ॲव्हरेज साईज. तर अजून शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं आहे यात माझ्या व्हिडिओचा वापर करून काही लोक नर्सरीवाले किंवा इतर काही लोक शाब्दिक प्रयत्नात आहेत की आमच्याकडे शरद किंग आहे, मग तुम्हाला ते 55-60 रुपयाला रोग मिळेल आणि असा फसवीचा उद्योग चालू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर जावा, तिथं तेल आहे की नाही, मर आहे की नाही
आणि हा खरंच शरद किंग आहे की नाही ही खात्री करावं आणि मगच रोपं घ्यावा. एवढंच मला सांगायचं. शेतकऱ्यांनी फक्त आजच लावायचंय आम्हाला आणि शरद किंगच लावायचं, या मार्गाने फसू नये आणि शरद किंगच लावा असं मी तर आग्रह करेन. तर अजून एक सांगायचं शेतकऱ्यांना म्हणजे, तर बरेचसे लोक मला फोनवरून विचारतात तुम्ही ही व्हरायटी कुठून आणली. तर जे करमाड, औरंगाबाद जिल्ह्यात करमाड आहे, एक गाव आहे तिथे, जळगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथले शेतकरी विठ्ठल अण्णा भोसले यांनी ह्या व्हरायटीचा शोध लावलेला आहे. आणि आम्ही तिथून जवळपास 2021ला ही गुटी आणली होती त्यांच्या शेतातून. तर फारच उत्कृष्ट शेतकऱ्यांचं कल्याण होईल असं ही व्हरायटी आहे. फक्त शेतकऱ्यांनी समजा आमचं नाव करून, विठ्ठल अण्णाचं नाव करून काही लोक कुठलीही गुटी द्यायला तयार आहेत आणि शेतकरी हा आजच लावायचं किंवा माझं रान खाली आहे, बेड पाडून ठेवले असं सांगून कुठलं बी काही लावायला तयार आहे. त्याच्यामुळं फसू नका आणि शरद किंगच लावा.